नमस्कार मंडळी. तर आज मी ठरवलं होतं की आज कुठलंही एक्स्ट्राचं काम काढायचं नाही, आज निवांत राहायचं. पण आपल्या बायकांच्या नशिबी कुठला आलाय निवांतपणा. तर माझं सकाळचं इकडे काम होतं तोपर्यंत मामाने किराणा आणून ठेवला होता. आणि माझं असं आहे की घरात कुठलीही जरी गोष्ट आली ना ती जागच्या जागी ठेवल्याशिवाय माझं काही समाधान होत नाही. तर इकडे आज किराणामध्ये दोन टोप्या पण मिळाल्या होत्या आणि माझ्या बायाने मला अशी काही मदत केली होती. तर सगळ्यात आधी तर मला या भरण्या धुवून घ्यायच्या होत्या. तशा तर थोडं स्वच्छच आहेत, पण आमचं घर रस्त्याकडेला असल्यामुळे ना किचनमध्ये सतत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे धूळ येत राहते. त्यामुळे म्हटलं चला धुवून घेऊया. आणि भरण्या धुवून मी इकडे स्वच्छ वाळत घातल्या. म्हटलं त्या वाळतात तोपर्यंत मी बाळाला घेऊन थोडंसं गॅलरीमध्ये गेले झोप्यात खेळवण्यासाठी. खरं तर आले होते मी त्याला खेळवण्यासाठी, तर पण त्याच्यापेक्षा जास्त तर मीच आज एन्जॉय केलं. तर कधीतरी असं रोजच्या कामातून वेळ काढून थोडं आपलं टेन्शन जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपल्याला पण लहान मुलांसारखं जगता आलं पाहिजे, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जावा, कारण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. आणि तुमची एक लाईक मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मोटिवेट करतं. तोपर्यंत आत्तीने इकडे मला खाली आवाज दिला, कारण माझ्या भावासोबत खेळण्यासाठी एवढी सगळी चिल्ली पिल्ली आली होती. आणि त्याची रिॲक्शन ही अशी काहीशी होती, कारण त्याला खूप जास्त आनंद झाला होता. तर तो हे बाळ ना आज आमच्याकडे पहिल्यांदा आलं होतं, म्हणून मग त्याच्या टाळावरती इकडे तेल सोडलं. कारण आमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा बाळ घरी येतं तेव्हा असं त्याच्या टाळावरती तेल सोडतात. तर इकडे यांचं खेळणं सुरू होतं. म्हटलं चला आपलं राहिलेलं काम उरकून घेऊया. म्हणून मग पटपट सगळ्या डाळी वगैरे इकडे बरणीमध्ये भरून घेतल्या. आणि आता माझ्या बरण्या कशा मस्त चमकतात, हो ना? तर त्यानंतर ना आज खूप दिवसांनी दारावरती अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर बघून खरंच भारी वाटलं. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग.